नमस्कार मैत्रिणींनो आणि सखींनो, काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत पार्टी वेअर साड्यांचं कलेक्शनचं ब्लॉग शेअर केलं होतं. आज मी तुमच्यासोबत ट्रॅडिशनल साड्यांचं कलेक्शनचं ब्लॉग शेअर करणार आहे आणि आजचा ब्लॉग खरंच खूप छान होणार आहे, कारण माझ्याकडे ट्रॅडिशनल साड्यांच्या कलेक्शनमध्ये खूप वेगवेगळ्या साड्या आहेत, ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपल्या प्रत्येक साडीमागची काही ना काहीतरी आठवण असते, जसं की सणामागची, लग्नामागची आणि अजून काही स्पेशल आठवणीसुद्धा असतात. ते सुद्धा मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या बायकांकडे तर साड्यांचं कलेक्शन भरपूर असतं, जसं की ट्रॅडिशनल साडी, पार्टी वेअर साडी, डेली वेअरसाठी साडी, सिल्कमधल्या साड्या, काठपदरीच्या साड्या, ह्या भरपूर अशा आपल्याकडे कलेक्शन असतं. आणि मला तर ना खूप अशा वेगवेगळ्या साड्या घालायला वगैरे खूप आवडतं. आणि खरं सांगायचं तर मला लग्नाआधी ही साडी घालायला खूप आवडायचं आणि लग्नानंतरही तितकंच आवडते साडी घालायला. आणि ना मार्केटमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नच्या हे साड्या येत असतात आणि ते वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या घेऊन घालणं तितकंच मला आवडते. आणि तुम्हालाही आवडतच असेल, कारण सगळ्याच लेडीजला साडी घालणं तिला खूपच आवडते. आणि माझ्याकडे ट्रॅडिशनल साडी कलेक्शनमध्ये कशा साड्या आहेत हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या साडी कलेक्शनच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि अजून एक महत्त्वाचं, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल ना, तर हा चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण या ठिकाणी तुम्हाला रेसिपी सोबतच डेली ब्लॉग असे कलेक्शनचे ब्लॉग पाहायला मिळतील. चला मग आजचा वेळ वाया न घालवता पटकन आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि तुम्ही इथे पाहू शकतात की मी सर्व साड्या ज्या आहेत ना, ट्रॅडिशनल साड्या, ते मी बेडवरती काढून घेतलेले आहे. आणि तुम्हाला मी आता हे सर्व साड्या दाखवणार आहेत आणि त्यामागची काही खास आठवणी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग आता तुम्हाला मी साडी हे दाखवते. साडी दाखवण्याची सुरुवात मी खास साडीपासून करणार आहे, कारण तुम्हाला मी जी आता साडी दाखवणार आहे ना, ती खरंच खूप खास आहे आणि माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. तर चला ती साडी तुम्हाला सर्वात आधी दाखवते. तर बघा, ही ती खास साडी आहे. या खास साडीमागची काय आठवण आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्या आधी तर तुम्ही ही साडी बघा. या साडीचा कलर कॉम्बिनेशन किती छान आहे आणि ब्ल्यूच्या शेडमध्ये तर साडी घातल्यानंतर त्याचा लुक तर छानच येतो. आणि ही साडी घातल्यानंतर ह्याचा लुक कसा दिसतो ह्याचा सुद्धा मी फोटो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ना खरंच खूप छान वाटते ही साडी नेसल्यानंतर आणि घातल्यानंतर खरंच खूप कम्फर्टेबल सुद्धा वाटते. आणि या साडीमागची खास आठवण अशी आहे की ही मला ना माझ्या सासरकडची पहिली साडी आहे, त्यामुळे ही साडी माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जेव्हा माझ्या सासरकडची माणसं जेव्हा पहिल्यांदा माझ्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी ही माझ्यासाठी साडी आणलेली. आणि खरंच खूप सुंदर साडी आहे. आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या सासरकडची पहिली साडी कोणत्या कलरची मिळालेली हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ही साडीसुद्धा खूप खास आहे आणि खास आठवणी पण आहेत, ते सुद्धा मी सांगणारच आहे. सर्वात आधी तर तुम्ही ही साडी पाहून घ्या. साडीचा कलर खूप छान आहे आणि ना सिल्क मटेरियलमध्ये असल्यामुळे ना ही साडी खूप छान अशी नेसली जाते आणि घातल्यानंतर तर खरंच खूप कम्फर्टेबल आहे. आणि ही साडी घातल्यानंतर त्याचा लुक कसा येतो ह्याचा सुद्धा मी फोटो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि या साडीमागची खास आठवण आहे की ही माझ्या ना एंगेजमेंटची साडी आहे, त्यामुळे ही खूप खास आहे. आणि घातल्यानंतर खरंच खूप छान लुक येतो, तुम्हालाही खूपच आवडेल. आणि ह्याची बॉर्डर अशी ग्रीनमध्ये आहे ना, तसंच त्याचा ब्लाऊजसुद्धा आहे. त्यामुळे हा कॉम्बिनेशन तर खरंच खूप छान वाटतो. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा पॅटर्नची साडी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का, नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे ही खास साडी. ही साडीचा ना कलर बघा, खरंच खूप छान आहे. जेव्हा ट्रॅडिशनल लुक करायचं असेल ना, तर असं साडीचा कलर असेल ना, इतका छान लुक येतो. ह्याचा मी फोटो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. आणि ना ह्याचं मटेरियल आहे ना खूप सॉफ्ट आहे. आणि ना ट्रॅडिशनल लुकसाठी ना अशा सॉफ्ट मटेरियलच्या साड्या असतील ना, ती नेसायलाही खूप छान वाटते आणि घातल्यानंतर त्याचा लुक पण खूप छान येतो. आणि या साडीमागची खास आठवण अशी आहे की जेव्हा माझं लग्न झालं आणि मी पहिल्यांदा माझ्या सासरी जाणार होते, तेव्हा मी ही साडी नेसलेली. आणि तेव्हा तर खरंच खूप छान वाटत होती ही साडी, कारण तेव्हा कसं नवीन नवरी, हातामध्ये हिरवा चुडा, दोन्ही हाताला छान अशी मेहंदी लावलेली होती. आणि तेव्हा मी छान ह्याच्यावरती ना मस्त असे दागिने वगैरे पण घातलेले, तर तेव्हा ही साडी खरंच खूप छान वाटत होती.
फोटो असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला अजूनही आठवते की मी पहिल्यांदा माझं लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदा माझं माहेर सोडून मी सासरी जाणार होती, त्यामुळे मी खूप रडलेली पण होती ह्या साडीवरती. तर चला तुम्ही पण सांगा, ही साडी तुम्हाला आवडली का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा रंगाची साडी आहे का? आणि या साडीमध्ये तर अशा रंगाचा कलरची साडी खरंच खूप छान वाटते. त्यानंतर आहे ग्रे कलरमध्ये ही साडी आहे. ग्रे आणि ब्राऊन कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. ही पण साडी सिल्कमध्येच आहे. सिल्क असली की साडी नेसायला बरं पडते. आणि ही साडी तर माझ्या मम्मीने मला दिलेली आणि ही अजूनपर्यंत मला साडी नेसायची आहे. ब्लाऊज वगैरे सगळं शिवून ठेवलेलं आहे, पण अजून ह्याचं घालण्याचा काही मुहूर्त आलेला नाहीये. लगेचच मी ही साडी घालणारच आहे. आणि ग्रे कलर ना, जेव्हा नवरात्रीचं कलर असतात ना तेव्हा तर ग्रे कलरच्या साडीची तर खरंच जास्तच गरज लागते. आणि बघा, तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का? नक्की कमेंट करून सांगा. आणि ग्रे कलर पण साडी नेसल्यानंतर खरंच त्याचा पण खूप छान लुक येतो. हे बघा, त्याची बॉर्डर पण तुम्ही इथे पाहू शकतात. या साडीचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा असा ब्राऊन कलर मध्येच आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन खूप छान आहे. ग्रे आणि ब्राऊनच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. तर ही साडी मी लवकरच नेसणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का? नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे पिंक आणि ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. काठापदरामध्ये आहे आणि खरंच खूप छान वाटते ही सुद्धा नेसल्यानंतर. इथे तुम्ही पाहू शकतात. आणि मला वाटते की बऱ्याच जणांकडे ना पिंक आणि ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये अशा प्रकारची साडी तर नक्कीच असेल. आणि घातल्यानंतर खरंच खूप छान लुक येतो. जेव्हा ट्रॅडिशनल लुक करायचं असेल ना, की ह्या साडीवरती खूप छान लुक येतो. ह्याचा फोटो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही साडी माझी घालून झालेली आहे. मी माझ्या दादाच्या लग्नामध्ये ही साडी नेसलेली. आणि चला तर तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का? नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर ही साडी, आणि ही साडी तर मला खरंच खूपच आवडते. मस्त असं रेड आणि ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. आणि याचं मटेरियल पण मस्त असं सिल्कमध्ये आहे. तर नेसायला खूपच छान वाटते, कम्फर्टेबल आहे. आणि ही साडी मी दिवाळीच्या वेळेला घातलेली आणि तेव्हा ह्याचा लुक इतका छान आलेला. आणि या साडीचा ब्लाऊज आहे तो सुद्धा ग्रीनमध्ये आहे. या साडीवरचा ब्लाऊज मी काही शिवला नाही. माझ्याकडे ना रेडीमेडमध्ये सिवलेस ब्लाऊज होता, त्याच्यावरती मी ह्या साडीचा लुक केलेला. खरंच खूप छान लुक येत होता. आणि ही साडी ना मला काकसासूकडून ही साडी मिळालेली होती. आणि खरंच खूप छान वाटते. तुम्हाला सुद्धा ह्या कलर कॉम्बिनेशन आवडला का ह्या साडीचा? नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे ही खास साडी. आणि या खास साडीची खास आठवण सुद्धा आहे, ते सुद्धा सांगते. पण ही साडी तुम्ही आधी बघा की कलर कॉम्बिनेशन किती छान आहे. आणि ही साडीचं ना मटेरियल पण खूपच सिल्कमध्ये आहे. इथे तुम्ही पाहू शकतात. सिल्क मटेरियलचे असलं ना की साड्या पटकन नेसायला बऱ्या पडतात. आणि या साडीमागची खास आठवण अशी आहे की जेव्हा माझ्या सासरकडचे पहिल्यांदा माझ्या माहेरी येणार होते, तेव्हा मी ही साडी नेसलेली. त्याचा फोटो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकतात. आणि या साडीचा ब्लाऊज पण ग्रीन मध्ये आहे. आणि ग्रीन मध्ये असं कॉन्ट्रास्ट मध्ये छान वाटते. तर ही साडी तुम्हाला आवडली का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा तुमचे सासरकडचे पहिल्यांदा तुमच्या घरी येणार होते, तेव्हा तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसलेली ही नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ही साडी आहे, काठापदरामध्ये आहे. आणि कलर कॉम्बिनेशन ह्याचं खूप छान आहे. ही साडी पण मस्त अशी सिल्कमध्ये आहे. मटेरियल सॉफ्ट आहे. त्यामुळे ही साडी पण नेसल्यानंतर खरंच खूप छान वाटते. आणि ह्याची खास आठवण अशी आहे की जेव्हा माझी लग्नानंतर पहिली होळी होती, तेव्हा मी ही साडी नेसलेली. आणि ह्याचा फोटो आहे तो तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे की ही साडी नेसल्यानंतर किती छान ह्याचा लुक येतो. आणि साडीमध्ये तर मला हा कलर तर खूपच जास्त आवडतो. तुमचं सुद्धा साडीमध्ये हा कलर आवडता आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा अशी कलर कॉम्बिनेशनमध्ये साडी असेल तर नक्कीच मला सांगा. आणि ट्रॅडिशनल लुक करणार असेल ना, तर अशा रंगाची साडी तर खरंच खूप छान लुक येतो. आणि तुम्हाला सुद्धा आवडली का? नक्की मला कमेंट करून सांगा.
त्यानंतर आहे ही माझी सर्वात आवडती साडी. ही साडी पण मला खरंच खूप छान वाटते आणि माझ्याकडे ना ट्रॅडिशनल काठापदराच्या साड्या आहेत, पण त्या जास्त करून अशा सिल्कमध्येच आहे. सिल्कमध्ये असले ना का त्या साड्या घालायलाही छान वाटतात आणि पटकन नेसल्याही जातात आणि त्याचा लूक पण खूप छान होतो आणि तुम्ही इथे पाहू शकतात. आणि मला वाटतं की ह्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तर साड्या बऱ्याच जणींकडे असतीलच, कारण हा कलरच खूप छान वाटतो नेसल्यानंतर. आणि ही साडीची खास आठवण अशी आहे की जेव्हा मी सासरहून पहिल्यांदा माहेरी जाणार होती ना, तेव्हा मी ही साडी नेसलेली आणि ह्याचा फोटो आहे माझ्याकडे, त्याचं मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. त्यानंतर आहे ही ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये साडी आहे. ही पण साडी छान वाटते घातल्यानंतर. ह्याचा पण मटेरियल सिल्कमध्येच आहे आणि जेव्हा ट्रॅडिशनल लूक करायचं असेल ना, तर ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये साडी असते की त्याचा लूक तर एक वेगळाच येतो. आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा. आणि ही साडी तर मला माझ्या आत्या सासूने दिलेली. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याकडे लग्न झाल्यानंतर गेलेली, तेव्हा त्यांनी मला ही साडी दिलेली आणि खरंच खूप छान वाटते. ही साडीसुद्धा माझी नेसून झालेली आहे. त्याचा फोटोसुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडली का नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर ही रेड कॉम्बिनेशनमध्ये साडी आहे आणि खरंच इतकी छान वाटते ना. रेड साडी घातल्यानंतर ना त्याचा एक वेगळाच लूक येतो आणि ही साडी मला खरंच खूपच आवडते. तुम्ही इथे पाहू शकता की या साडीचं बॉर्डर पण तुम्ही पाहू शकता की किती छान आहे आणि ही साडी माझी नेसून झालेली आहे आणि नेसल्यानंतर ही साडी ना इतकी कम्फर्टेबल वाटते ना, कारण ही पण साडी खूप अशी सिल्कमध्येच आहे आणि जास्त करून तर मला सिल्क मटेरियलमधल्याच साड्या जास्त आवडतात आणि ह्याचा फोटो आहे तो तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे. माझं लग्न झाल्यानंतर त्यानंतर मला कुठेतरी जायचं होतं, तेव्हा मी ही साडी नेसलेली. इतका छान ह्याचा लूक आलेला. तो फोटो तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे आणि तुमच्याकडे सुद्धा अशा रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये साडी आहेत का नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही साडी आवडली का तेही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ही ऑरेंज कलरमध्ये ही साडी आहे, काठपदरी आहे आणि ह्याची तुम्ही इथे बॉर्डर पाहू शकतात. असं ना पर्पलमध्ये ही बॉर्डर दिलेली आहे आणि ह्याचा पण कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतो आणि ट्रॅडिशनल लुक करायचं असेल ना की ऑरेंज कलर पण खूप छान वाटतो. आणि या साडीमागची खास आठवण अशी आहे की ही साडी माझ्या मम्मीने मला दिलेली आहे आणि ही साडीसुद्धा माझी नेसून झालेली आहे आणि नेसल्यानंतर खरंच ह्याचा खूप छान लूक येतो आणि ह्याचं ब्लाऊजचं कॉम्बिनेशन ना पर्पलमध्ये आहे ना, तर अजून छान वाटते. मी ही साडी तर 1-2 वेळा घालून झालेली आहे. ही साडी तुम्हाला सुद्धा आवडली का नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे आणि ही साडी नेसल्यावर पण ह्याचा पण खूप छान लूक येतो आणि मला वाटते की बऱ्याच जणींकडे ना ह्या पॅटर्नमध्ये ह्या साड्या असतीलच आणि ब्लॅकमध्ये ना साडी घातली की छान वाटते आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. सॉफ्ट मटेरियल आहे आणि ही साडी मागची खास आठवण आहे की ही मी लग्नानंतर जेव्हा माझी पहिली संक्रांत होती तेव्हा मी ही साडी नेसलेली. त्याचा फोटो आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे आणि तुमच्याकडे सुद्धा ह्या पॅटर्नमध्ये साडी आहे का नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर अजून एक माझ्याकडे रेडमध्ये ही साडी आहे आणि खरंच सांगते जेव्हा ट्रॅडिशनल लूक जर करायचं असेल ना, तर अशा साडींवरती ट्रॅडिशनल लूक करायचं खरंच खूप छान लूक येतो. इथे तुम्ही पाहू शकतात आणि ही साडी माझी नेसून झालेली आहे आणि मस्त असं पर्पल कॉम्बिनेशनमध्ये आहे ना, तर अजून खूप छान वाटतो. तुमच्याकडे सुद्धा असं रेड कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि घातल्यानंतर खरंच खूप छान लूक येतो. ह्याचं पण मटेरियल ना सॉफ्टच आहे, नेसल्यावरती खूप छान वाटते आणि ही साडी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे ही साडी आणि ही साडी तर मला खरंच खूपच आवडते, कारण इतकी सुंदर साडी आहे ना, नेसल्यानंतर इतका छान लूक येतो आणि ह्याचं मटेरियल आहे ना खूपच सिल्कमध्ये आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि ही साडी घातल्यानंतर इतका छान लूक येतो, ह्याचा फोटो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. आणि ही साडी ना घातल्यानंतर इतका रिच लूक येतो आणि तुम्ही ते पाहू शकता की ह्या साडीमध्ये ना इतकी छान त्याची डिझाइन आहे आणि त्याची बॉर्डर सुद्धा तुम्ही इथे पाहू शकतात.
आणि या साडी मागची खास आठवण अशी आहे की ही साडी मी माझ्या आत्याच्या मुलीच्या एंगेजमेंटमध्येही घातलेली आणि खरंच खूप छान लुक आलेला. सर्वजण मला या साडीबद्दल विचारत होते की ही साडी कुठून घेतली, कारण खरंच खूपच छान वाटते. त्याचा फोटो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे ही साडी आणि ही साडीचं कलर कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे आणि या साडीवरचा लुक पण खूप छान दिसतो. ही साडी मी लग्नानंतर जेव्हा पूजा होती तेव्हा मी नेसलेली आणि या साडीचा लुक पण खूप छान येतो. ही साडी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मला वाटते अशा पॅटर्नमधल्या आणि अशा रंगामधली साडी तर मला वाटते बऱ्याच जणांकडे असतीलही. तुमच्याकडे सुद्धा आहे का नक्की मला कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो आणि सखींनो, असं होतं माझा ट्रॅडिशनल साडींचा कलेक्शन. अजून माझ्याकडे ट्रॅडिशनल साडीचं कलेक्शन आहे, पण ह्याच व्हिडिओमध्ये जर मी दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून मी ट्रॅडिशनल साडीचं कलेक्शन पार्ट 2 घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला आजच्या या ट्रॅडिशनल साडीच्या कलेक्शनमधल्या कोणती जास्त साडी आवडली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आतापर्यंत पार्टी वेअर साडीचं कलेक्शन पाहिलं नसेल तर नक्की तो ब्लॉग बघा. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकणारच आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान ब्लॉगसाठी आणि अशा छान छान रेसिपीसुद्धा मी या चॅनलवरती घेऊनच येणार आहे. आजचा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि अशाच छान ब्लॉग सोबत पुन्हा भेटूया. तिथपर्यंत बाय बाय.